हाय, कसे आहात सगळे? गप्पा गोष्टी विथ शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ज्या गप्पा मारणार आहोत ना, तर त्या तुमच्या खूप आवडीच्या आहेत. कारण मागचा जो एअर फ्रायरचा आपला व्हिडिओ झाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट केला की तुम्हाला छान वाटला तो व्हिडिओ. एअर फ्रायरच्या रेसिपीज तुम्हाला अजून पण बघायला आवडतील. तर आज आपण एक कुकीज करणार आहे श्रेया, ज्याच्यामध्ये चॉकलेट आहे. लहान मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, त्याच्यामुळे आयांनी ही रेसिपी नक्की करून बघा. आणखी सगळ्यांना जमेल ज्यांना थोडंसं आपण काहीतरी गोड खावं असं वाटतं, ज्या डाएट करणाऱ्या लोकांचा चीट डे आहे, तर त्या सगळ्यांना ही रेसिपी खूप छान घरातल्या इन्ग्रेडियंट्सनी होणारी आहे आणि एअर फ्रायरमधली आहे. तर श्रेया आपल्याला दाखवते. तर बघूया आपण कशी वाटते आणि ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर. ही कुकी एवढी छान झाली आहे, लाईक सो गुड. आणि याच्यात एवढं चॉकलेटचा रिचनेस आहे. आय कॉन्ट इवन टेल यू हाऊ गुड इट इज. एका बाउलमध्ये बटर, पावडर, शुगर टाकून त्याला छान विस्क करायचं. त्याच्यामध्ये ड्राय इंग्रेडियंट्स टाकायचं, जसं की मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चॉकलेट, त्यानंतर मिल्क टाकायचं. मी इथे व्हॅनिला एसेन्स टाकण्याचं विसरली आहे, बट तुम्ही प्लीज टाकून घ्या. आणि त्याचा डो बनवून घ्यायचा छान. आता काय करायचं, ते बॉल्सला छान रोल करायचं आणि त्याच्यामध्ये आपण चॉकलेट टाकून त्याचा बॉल्स बनवून घ्यायचे. असेच सगळ्याचे करायचे. आणि मग मी एक टिन घ्यायचा, त्याला बटरनी छान कोट करायचं, त्याच्यावर ते बॉल्स ठेवायचे जसे मी ठेवलेत. एअर फ्रायरमध्ये मी ठेवले आणि लुक ॲट दोज सो ब्युटिफुल कुकी डोस. इट्स सो ब्युटिफुल आणि एवढं चॉकलेटी झालं आहे ते. इट्स टू चॉकलेटी. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? किती पटकन झालं बघा ना. आणि लहान मुलांना आवडेल, ही तुम्हाला आवडेल. तर ही रेसिपी नक्की करून बघा. मी चॉकलेट फारसं खात नाही, पण मला पण ही रेसिपी आवडली. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून एअर फ्रायरच्या तुम्हाला रेसिपीज बघायच्या असतील तर तरीसुद्धा कमेंटमध्ये सांगा की एअर फ्रायरच्या रेसिपीज दाखवा, तर नक्की दाखवू. आणि अशाच या आपल्या हेल्थविषयक गप्पा मारण्यासाठी किंवा तुमच्याबरोबर अजून संवाद साधण्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की भेटते. सो स्टे ट्यून.